मी डॉक्टर विशाल खळदकर. मी बेसिकली मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहे, म्हणजे कॅन्सर फिजिशियन आहे. कॅन्सर फिजिशियन म्हणजे किमोथेरपी, कॅन्सरचं निदान करणं, कॅन्सरचं स्टेजिंग करणं आणि कॅन्सरची किमोथेरपी देणे किंवा रेडिएशन देणे किंवा कॅन्सर सर्जरी करणं, याची ट्रीटमेंटचा जो पार्ट आहे तो निर्णय करण्याच्या ज्या पद्धती असतात त्याच्यात मेडिकल ऑन्कोलॉजिस्टचा पार्ट हा खूप महत्त्वाचा असतो. निदानाच्या दृष्टिकोनाचा असो किंवा किमोथेरपी देण्याच्या दृष्टिकोनातून असो किंवा अपडेटेड ज्या काही थेरपीज असतात ज्याच्यामध्ये इम्युनोथेरपी आहे किंवा टार्गेटेड थेरपी आहे, जी जगाच्या लेवलवरती कॅन्सरसाठी ट्रीटमेंट केली जाते, त्या ट्रीटमेंटचा एक भाग म्हणून मी मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे. निरामय हॉस्पिटलमध्ये आम्ही कॅन्सरसाठी लागणाऱ्या किमोथेरपी, कॅन्सरच्या शस्त्रक्रिया किंवा इम्युनोथेरपी ह्या सर्व ट्रीटमेंट महात्मा ज्योतिबा फुले आणि जन आरोग्य योजनेमध्ये मोफत किंवा कमी दरामध्ये करत आहोत. बऱ्याचशा कॅन्सरच्या निदान आणि त्याची ट्रीटमेंट याच्यामधला जो काही कालावधी असतो तो मोठ्या हॉस्पिटलमध्ये खूप जास्त कालावधी जातो. त्याची कारणं असतात, वर्किंग लोड जास्त असतो किंवा डॉक्टरला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट्स घ्यावं लागतात किंवा डॉक्टरला भेटण्या आणि त्याच्या ट्रीटमेंट चालू होण्यामध्ये भरपूर असा काळ जातो. कारण बरेचसे कॅन्सर तज्ज्ञ हे एका हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ नसून ते बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये फ्रीलान्सिंगचं काम करतात. परंतु हे कॅन्सर जे सेंटर आहे हे वैयक्तिक स्वतः आम्ही निरामय फाउंडेशन आणि डी के खळदकर फाउंडेशनच्या अंतर्गत चालवत असून इथे मी पूर्ण वेळ अवेलेबल असल्यामुळे कॅन्सरचं निदान होऊन कॅन्सरची ट्रीटमेंट चालू होण्याचा काळ हा 1 ते 2 दिवसाचा असतो. त्याच्यामध्ये बायोप्सी असेल, इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री असेल किंवा कॅन्सरसाठी लागणारे रेडिओलॉजी जसं CT स्कॅन असेल, MRI असेल किंवा पेट स्कॅन असेल, या सगळ्या सुविधा आपल्याला कमी खर्चामध्ये आणि योग्य वेळेत योग्य टाईममध्ये आपण निरामय हॉस्पिटल अंतर्गत करत आहोत. आपल्याकडे CT स्कॅनची सुविधा आहे, MRIची सुविधा आहे. आपल्याकडे किमोथेरपीसाठी लागणाऱ्या सर्व मेडिसिन्स आणि त्यासाठी लागणारा तज्ज्ञ असा स्टाफ आहे, जो स्टाफ 10-12 वर्ष चांगल्या कॅन्सर सेंटरमध्ये टाटासारख्या ठिकाणी ट्रेन झालेला आहे. मी दिल्लीमध्ये असताना कॅन्सरचे बऱ्यापैकी 100 ते 150 पेशंट आम्ही रोज हँडल करायचो किंवा बघायचो. ते किमोथेरपी सेंटरला एक 40-50 सेंटरवर कायम कंटिन्युअस किमोथेरपी चालू असायच्या. त्याच्यामुळे कॅन्सरच्या किमोथेरपी आणि त्यासाठी लागणारी मॅनेजमेंट यासाठी आमची टीम पूर्णपणे सज्ज आहे. याचबरोबर मधुतारा फाउंडेशनचे नितीन शिंदे सर असतील, बारोकर काका असतील, यांच्यासारखे असंख्य असे लोक जे समाजाच्या दृष्टिकोनातून किंवा समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं याच्यातून समाजासाठी काम करतात, असे बरेचसे लोक आमच्या संस्थेसोबत, आमच्या हॉस्पिटलसोबत जोडले आहेत. त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्यामार्फत बऱ्याचशा कॅन्सरचे जे गोरगरीब असतील, मोलमजूर असतील, विधवा असतील किंवा कॅन्सरसाठी ग्रस्त असणारे लोक ज्यांची ऐपत नसेल किंवा त्यांचं ट्रीटमेंटसाठी लागणारा जो काही खर्च असेल हे बेअर करणाऱ्या बऱ्याचशा संस्था असतात, त्या आम्हाला मदत करतात आणि त्याच्यामध्ये कॅन्सरचे आपण रुग्णांची ट्रीटमेंट पूर्णपणे मोफत करतो. जसे की बऱ्याचशा सेंटरमध्ये कॅन्सरसाठी लागणाऱ्या मेडिसिन्स ह्या खूप अवाढव्य महाग मेडिसिन्स असतात आणि त्या मेडिसिन देण्याकरता पेशंटची ऐपत नसते किंवा छोटे छोटे इंजेक्शन्स असतात, त्याची पण किंमत जास्त असल्याकारणास्तव ते घेत नसल्यामुळं पेशंटला किमोथेरपीनंतर त्रास होतो, पेशी कमी होणे, इन्फेक्शन होणे, यासाठी पेशंटला परत वारंवार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. एकदा एखादा पेशंट कॅन्सरग्रस्त झाला आणि कॅन्सरची ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर शेवटपर्यंत त्या पेशंटला कोणतंही ॲडमिशन लागून किंवा त्यांचं पेशी कमी झाल्या त्यासाठी ॲडमिशन लागून किंवा कोणत्याही प्रकारचा छोटे मोठे प्रॉब्लेम झाले तर त्यासाठी आम्ही निःशुल्क त्यांची ट्रीटमेंट करतो. कारण हा जो कॅन्सरचा पार्ट आहे खूप महत्त्वाचा आहे, जो आपल्या ग्रामीण भागासाठी किंवा पुण्यासारख्या सिटीमध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट तुमची मोफत मिळेल, परंतु त्याच्यानंतर होणारे कॉम्प्लिकेशन आणि त्यासाठी लागणारी जी ट्रीटमेंट आहे ती कोणतंही हॉस्पिटल मोफत करत नाही. त्याचबरोबर काही कॅन्सरच्या पेशंटसाठी 1 दिवसाची किमोथेरपी न देता 3, 4, 5 दिवसाची किमोथेरपी द्यावी लागते. जसं टेस्टिसचे कॅन्सर असतात किंवा लिम्फोमासारखे कॅन्सर असतात, 4-4, 5-5 दिवस किमोथेरपीची ट्रीटमेंट द्यावी लागते. पुण्यातल्या बऱ्याचशा सेंटरमध्ये अशी किमोथेरपी देण्यासाठी पेशंटला आज डिस्चार्ज घेऊन उद्या सकाळी परत बोलवलं जातं आणि ह्या दरम्यानच्या रात्रीच्या काळामध्ये पेशंटला त्रास होणं किंवा उलट्या मळमळ होणं ह्या गोष्टी खूप जास्त कॉमन असतात. अशा पेशंटसाठी आपण 5ही दिवस पूर्ण वेळ पेशंटला ठेवून निःशुल्क त्याची किमोथेरपी करतो, जेणेकरून यामध्ये पेशंटचे रिझल्ट्स चांगले येतात. आमचं कॅन्सर सेंटर हे फक्त आणि फक्त रिझल्ट ओरिएंटेडच काम करतं. म्हणजे ज्या पेशंटला ज्या ट्रीटमेंटची गरज आहे आणि त्या ट्रीटमेंटमधून पेशंटला किती प्रमाणात त्याचा फायदा होतो आहे आणि त्या फायद्यातून पेशंट रिकवर होणं
किंवा पेशंटचं आयुष्य वाढणं किंवा पेशंट बेस किंवा पेशंटसाठी म्हणून हे हॉस्पिटल आम्ही चालू केलं आहे. कॅन्सर हा आजार निश्चितच गंभीर आहे. कॅन्सर ह्या आजारामध्ये फक्त पेशंट सफर करत नाही, पेशंटसोबत पेशंटचे नातेवाईक सफर करतात, सगळे सोयरे सफर करतात, मुली असेल, त्यांचे फॅमिलीमधल्या आईवडील असतील, सर्व लोक सफर करतात. तर या लोकांना सफर न करता एक छोट्याशा गावामध्ये हे सेंटर चालू करून ज्यामध्ये जेवणाची व्यवस्था केली जाते, पाण्याची व्यवस्था केली जाते, राहण्याची व्यवस्था केली जाते आणि सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट आपण इथं करतो. असं काही नाही आहे की केडगावमध्ये इम्युनोथेरपी केली जात नाही. पुण्यामधल्या हॉस्पिटलमध्ये किंवा मुंबईमधल्या किंवा दिल्लीमधल्या हॉस्पिटलमध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते बेसिकली त्याच लेवलची ट्रीटमेंट केडगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निरामय हॉस्पिटलच्या मार्फत आम्ही देत आहोत. ही आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे आणि याच्यातून खूप साऱ्या लोकांना मदत होत आहे. जसं आता कॅन्सर सध्या प्रत्येक घरोघरी आहे किंवा घरात आहे. पूर्वी गावात होता, आता घराघरात आला आहे. आता आम्ही असे भरपूर पेशंट बघतो आहे की एका कुटुंबामध्ये महिलेला कॅन्सर निघाल्यानंतर 6 महिने वर्षभर पुरुषाला पण कॅन्सर निघाला. म्हणजे एका कुटुंबामध्ये हजबंड वाईफ पण कॅन्सरग्रस्त असे बरेचसे उदाहरणं माझ्यासमोर आहेत. अशा कुटुंबाने काय करायला पाहिजे? अशा कुटुंबाने इतकं भयानक प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तरी पण अशा लोकांना आपण आपल्या महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल, आयुष्यमान भारत असेल किंवा चीफ मिनिस्टर रिलीफ फंड असेल किंवा प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड असेल याच्यामार्फत आपण मदत करून त्या पेशंटला त्याच्या जे काही ट्रीटमेंटसाठी लागणारा भाग आपण देत आहोत. या व्यतिरिक्त जेवढा एका ट्रीटमेंटचा लॅक्युनी आमच्या सेंटरमध्ये आहे ते आहे रेडिएशन सेंटर. येणाऱ्या काळामध्ये रेडिएशन सेंटरचं आम्ही काम चालू केलं. रेडिएशन ही कॅन्सरमधला एक प्रमुख भाग आहे आणि तो करणं खूप जरुरी आहे. बऱ्याचशा पेशंटला किमोथेरपीने फरक पडत नाही किंवा सर्जरी करू शकत नाही किंवा सर्जरी झाल्यानंतर पण रेडिएशन द्यावं लागतं किंवा डेफिनेटिव्ह रेडिएशन थेरपी द्यावं लागतं. त्यासाठी रेडिएशनचा पार्ट हा खूप महत्त्वाचा असून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या एका वर्षामध्ये निरामय हॉस्पिटल व डी.के. केळकर फाउंडेशन यामार्फत आम्ही रेडिएशन सेंटर चालू करत आहोत. ते रेडिएशन सेंटर हे महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत एनरोल होऊन त्या अंतर्गत मोफतच रेडिएशनची ट्रीटमेंट केली जाते. बाकीच्या रेडिएशन सेंटरमध्ये आपण आपलं रेडिएशन सेंटर चालू करताना पेशंट व पेशंटच्या नातेवाईकांना राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करणार आहे, जेणेकरून बाहेरगावचे जे रेडिएशनसाठी येणारे पेशंट आहेत जसे की बारामती असेल, इंदापूर असेल, पुरंदर असेल, शिरूर असेल, मोहोळ असेल किंवा माढा असेल किंवा कर्जत, जामखेड या भागातले भरपूर कॅन्सरचे रुग्ण आमच्याकडे येतात. काही किमोथेरपीसाठी येतात, काही सर्जरीसाठी येतात. त्यांचा मेन प्रॉब्लेम असा असतो की पुण्यातल्या सेंटरमध्ये गेल्यानंतर त्या सेंटरला राहण्याची व्यवस्था नसते. मग तिथं 10-20 हजार रुपयाची रूम घ्यायची आणि तिथे राहायचं. ते राहणं पण सोपं नाही आहे, महागाई आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्या पॉसिबल नाही आहेत. म्हणून ते आपल्यासारख्या छोट्या सेंटरला येऊन तिथे आम्ही त्यांची राहण्याची व्यवस्था करतो, जेवणाची व्यवस्था करतो, जी निःशुल्क असणार आहे. निःशुल्क म्हणजे काही ज्या गोष्टी योजनेत नाही बसत किंवा ज्या गोष्टी योजनेच्या बाहेर आहेत त्या अल्प दरात केल्या जातात. कारण हे फक्त कॅन्सर सेंटर असल्या कारणास्तव हा कॅन्सरचा कोणत्याही रुग्णाला उपचाराविना कोणत्याही कॅन्सरच्या पेशंटला त्याचा जीव न जावा हीच एक उद्देश आहे. म्हणजे प्रत्येक कॅन्सर रुग्णाला उपचार मिळावा, त्याचं प्रॉपर अचूक निदान व्हावं आणि निश्चितच मी या मताचा आहे, अचूक निदान झालं आणि योग्य उपचार पद्धतीने कॅन्सरची ट्रीटमेंट केली तर कॅन्सरला आपण मात करू शकतो. बऱ्याचशा रुग्णांना याचा फायदाही झालेला आहे आणि रिझल्ट ओरिएंटेड काम केल्यामुळे बरेचसे रुग्ण याच्यातून चांगले आहेत. 300 ते 350 थेरपी महिन्याला निरामय कॅन्सर सेंटरमध्ये केल्या जातात, जी बाब खूप मोठी आहे ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून. तर असे कोणते रुग्ण असतील ज्यांना निरामय हॉस्पिटलची आमची नितीन शिंदे सरांची, बारकर सरांची गरज असेल किंवा त्यांच्या फाउंडेशनमार्फत कोणतीही मदत लागत असेल तर निश्चित सरांशी तुम्ही संपर्क साधावा, बारकर काकांशी संपर्क साधावा किंवा मी निरामय हॉस्पिटलचा ओनर म्हणून माझ्याशी संपर्क साधावा. निश्चितच तुम्हाला या सेंटरमधून कॅन्सरच्या रुग्णांसाठी मदत केली जाईल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. कारण की आज तुम्ही जे काम करताय ते कसं आहे की डॉक्टर म्हणल्यानंतर की परमेश्वराचं दुसरं नाव म्हणजे डॉक्टर. कारण की डॉक्टर असेल आणि आपला जीव वाचणार हेच आपल्याला माहिती असतं. कारण की डॉक्टर हा खरंच म्हणजे एक देव असतो ना, तो ज्याला कोणी बघितलं नाही पण तुमच्यामध्ये देव आहे.
आणि आज महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना यांच्या अंतर्गत तुम्ही जे काही उपचार देणार आहात, जे काही त्यांना उपचार देताय तुम्ही, आणि येणाऱ्या लोकांसाठी पण जे काही सांगितलं त्याच्यासाठी मधुतारा फाउंडेशनच्या वतीने आपल्याला खरंच मानाचा मुजरा आहे आपल्या कार्याला, आणि आपलं कार्य असंच चालत राहावं. आज हे आदरणीय बारावकर काका यांच्यामुळं आज आपली भेट इथं झाली. आणि सर नक्कीच आपण याच्यापुढं आपलं मधुतारा फाउंडेशन आणि आपलं खळदकर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून दौंड तालुका असेल किंवा अन्य ठिकाणी जसं तुम्ही आता सांगितलं की इंदापूर असेल, मोहोळ असेल, बाळेगाव असेल, तर अशा ठिकाणी आपण ते कॅम्प भरू शकतो का? निश्चित कॅम्प करू आपण. आणि या कॅम्पचा जे काही रुग्ण आहेत त्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला निदान करण्यासाठी खूप गरज होते. त्यामुळे कॅम्प आणि अवेअरनेस हे करणं खूप गरज आहे. आणि मधुतारा फाउंडेशनमार्फत आपण हे येणाऱ्या काळामध्ये निश्चित कॅम्प करू. थँक्यू व्हेरी मच सर. तर मित्रांनो, हे असं खळदकर साहेबांचं जे कार्य आहे हे खरंच खूप मोठं कार्य आहे. आणि MPJY महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, प्रधानमंत्री सहायता निधी यांच्या माध्यमातून साहेबांचं कार्य जे आहे हे गोरगरीब तळागाळातल्या लोकांपर्यंत जीवाला जीव देण्याचं कार्य चालतं. कारण पैशाअभावी कुणाचा मृत्यू होऊ नये आणि मृत्यू हे उपचार कुणाचे थांबले गेले नाही पाहिजेत, हे जे कार्य ते त्यांच्या माध्यमातून होते. तर सर खूप खूप धन्यवाद. आज आपण मधुतारा फाउंडेशनला जी माहिती दिली त्यासाठी मनापासून आपले आभार. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर.